So this is the second lecture on the heat. In previous lecture we have discussed the difference between the heat and temperature. Also discussed what are the modes of heat transfer, that is conduction, convection, radiation. What do you mean by conduction, what do you mean by convection, what do you mean by radiation, what is heat, how it is to be transferred, what is temperature, what are the units of heat and temperature. So these are the points we have discussed in last lecture. हे जे पॉइंट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले. आता या लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला लॅटेंट हीट, आणि त्याच्या अगोदर बघूया आपण चेंज ऑफ स्टेट. है ना, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की चेंज ऑफ स्टेट. ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही सबस्टन्सची जर स्टेट चेंज करायची असेल तर आपल्याला हीट काय करावं लागते, एक तर सप्लाय करावं लागते किंवा रिमूव्ह करावं लागते. है ना, वी नीड टू सप्लाय द हीट ऑर टू रिमूव्ह द हीट. त्या सबस्टन्सला हीट सप्लाय केली तर त्याची स्टेट चेंज होते, त्या सबस्टन्सनी हीट रिमूव्ह केली तरी स्टेट चेंज होते. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं समजा आईस, तर आईस हे कोणत्या फॉर्ममध्ये असतं, सॉलिड फॉर्ममध्ये असतं, सॉलिड स्टेटमध्ये असतं. आईसची स्टेट कोणती आहे, सॉलिड. जर आपल्याला या आईसला लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे आईसला जर आपण हीट केलं तर याचं काय भेटतं, वॉटर भेटतं आपल्याला. है ना, आईसचं काय भेटतं, वॉटर भेटतं. वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणजे आपण आईसला हीट केल्यामुळं वॉटर भेटलं आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आईस इज कन्वर्टेड इन टू वॉटर, दॅट मीन्स सॉलिड स्टेट विच कन्वर्टेड इन टू लिक्विड स्टेट. कशामुळं झालं आहे, हीट दिल्यामुळं. हीट इज सप्लायड, इथं आपण हीट सप्लाय केलेली आहे. आता इथंच बघूया आपण, जर समजा या वॉटरला मला आणखीन हीट केलं मी याला, वेन वॉटर इज हिटेड, है ना, वॉटरला जर समजा हीट केलं आपण तर काय भेटतं आपल्याला, वेपर भेटतं. आणि वेपरचं स्टेट कोणती असते, गॅसेस स्टेटमध्ये असते. म्हणजे हिटिंग केल्यामुळं सॉलिड गेट कन्वर्टेड इन टू लिक्विड अँड लिक्विड गेट कन्वर्टेड इन टू वेपर्स. त्याच प्रकारे जर समजा आपण वेपरला कूल केलं, वेपरला जर कूल केलं आपण तर काय भेटतं आपल्याला, वॉटर भेटतं. म्हणजे गॅसेस कन्वर्टेड इन टू लिक्विड. जर वॉटरला कन्वर्ट केलं मी तर मला आईस भेटतं. म्हणजे लिक्विड इज कन्वर्टेड इन टू सॉलिड. म्हणजे ज्यावेळेस आपण हिटिंग करतो किंवा कूलिंग करतो त्यावेळेस त्या सबस्टन्सची काय होत असते, स्टेट चेंज होत असते. तर आपण जनरल फॉर्ममध्ये बघूया की या इक्वेशनला कसं लिहायचं आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं. समजा फॉर एक्झाम्पल सॉलिड, दिस इज युअर सॉलिड. इफ सॉलिड इज हिटेड, याला जर आपण हीट केलं, इफ सॉलिडला हीट केलं तर आपल्याला भेटतं आहे लिक्विड. लिक्विडला जर मी हीट केलं, सॉलिडला हीट केलं, लिक्विड भेटलं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणायचं आहे लिक्विडिफिकेशन. काय म्हणायचं त्याला, लिक्विडिफिकेशन. म्हणजे सॉलिडचं जर लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होत असेल ड्यू टू हिटिंग, दॅट इज कॉल्ड ॲज द लिक्विडिफिकेशन. जर लिक्विडला आपण हीट केलं आणि लिक्विडचं हीट केल्यानंतर जर व्हेपरमध्ये कन्वर्जन होत असेल किंवा गॅसेसमध्ये कन्वर्जन होत असेल, when liquid is heated converted into vapor due to heating, this process is called as the evaporation. या प्रोसेसला म्हणतो आपण इव्हॅपोरेशन. It is also called as the vaporization. It is also called as vaporization. म्हणजे हीट केल्यामुळं जी स्टेट चेंज झाली, कोणती, सॉलिड टू लिक्विड स्टेट तयार झाली, लिक्विड टू गॅसेस स्टेटमध्ये चालला गेला जो सबस्टन्स, है ना. इफ वेपर इज कूल्ड, जर आपण गॅसेसला कूल केलं किंवा वेपरला जर कूल केलं तर काय भेटतं आपल्याला, लिक्विड भेटतं कूल्ड. आणि ही जी प्रोसेस असते या प्रोसेसला म्हणतो आपण कंडेन्सेशन. कंडेन्सेशन. इफ वेपर इज कन्वर्टेड इन टू लिक्विड ड्यू टू कूलिंग, दॅट इज कॉल्ड ॲज द कंडेन्सेशन. आणि ज्यावेळेस आपण लिक्विडला कूल करूया, लिक्विडला जर मी कूल केलं, त्या लिक्विडचं सॉलिडमध्ये कन्वर्जन होतं आणि या प्रोसेसला म्हणतो आपण सॉलिडिफिकेशन. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, सॉलिडिफिकेशन. ओके, म्हणजे लिक्विडिफिकेशन, सॉलिड टू लिक्विड ड्यू टू हिटिंग, इव्हॅपोरेशन, लिक्विड टू वेपर ड्यू टू हिटिंग, कंडेन्सेशन, वेपर टू लिक्विड ड्यू टू कूलिंग,
सॉलिडिफिकेशन, लिक्विड टू सॉलिड ड्यू टू कूलिंग, है ना. सो दीज आर द प्रोसेसेस, है ना, विच कॅन बी कॅरिड आउट ड्युरिंग द फेज चेंज. याला म्हणतो आपण फेज चेंज झाला. म्हणजे हा सॉलिड फेज होता, इथं लिक्विड फेजमध्ये गेला सबस्टन्स. हा लिक्विड फेजपासून वेपर फेजमध्ये गेला. पुन्हा वेपरपासून जर कूल केलं वेपरला तो पुन्हा लिक्विड फेजमध्ये येतो. पुन्हा लिक्विडला जर कूल केला आपण तो सॉलिड फेजमध्ये येतो. म्हणजे याला काय म्हणायचं, चेंज ऑफ स्टेट किंवा चेंज ऑफ फेज. चेंज ऑफ स्टेट किंवा चेंज ऑफ स्टेटलाच काय म्हणतो आपण, चेंज ऑफ फेज, है ना, चेंज ऑफ फेज, है ना. चेंज ऑफ फेज किंवा चेंज ऑफ स्टेट ही केव्हा पॉसिबल आहे, ज्यावेळेस आपण हिटिंग करू किंवा कूलिंग करू, है ना. ड्यू टू द कूलिंग और ड्यू टू द हिटिंग चेंज ऑफ स्टेट इज पॉसिबल, है ना. सो इथं काय कन्क्लुजन आहे, हीट इज सप्लाइड म्हणजे गिवन, सप्लाइड और रिमोव्ड फ्रॉम substance to change the state of substance, to change the state or to change the phase. सबस्टन्सचा जर स्टेट चेंज करायची असेल, सबस्टन्सची जर फेज चेंज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक तर हीट सप्लाय करावं लागेल, नाही तर हीट त्या सबस्टन्समधून रिमूव्ह करावं लागेल. दिस इज द कन्क्लुजन ऑफ दिस सेंटेन्स. ओके, द हीट सप्लाइड, सेकंड इंपॉर्टंट पॉइंट आहे, हीट सप्लाइड और रिमूव्ड heat supplied during the change of state temperature remains constant. टेम्परेचर रिमेन्स, सर्वात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, है ना. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या वेळेस आपण स्टेट चेंज करण्यासाठी जी काही हीट सप्लाय करतो, है ना, ती जी हीट सप्लाय केली, त्या हीट सप्लाय केल्यामुळं वॉटरचं काय होतं, लिक्विड इज कन्वर्टेड इनटू वेपर और सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. बट हे होत असताना त्या सबस्टन्सचं टेम्परेचर चेंज होत नाही. म्हणजे आपण जी काही हीट सप्लाय करतो ती कॉन्स्टंट टेम्परेचरवर सप्लाय करतो. त्या सबस्टन्सचं टेम्परेचर हे कसं असतं, कॉन्स्टंट राहतं, सेम राहतं, चेंज होत नाही. म्हणजे फेज चेंज होत असताना टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, है ना. हे लक्षात ठेवायचं आहे. हा जर पॉईंट समजला तर पुढचं लॅटेंट हीटचा पॉईंट्स एकदम इझी जातो आपल्याला. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचं लॅटेंट हीट. लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट कशाला म्हणायचं ते बघूया आपण पहिलं. आता सिंपल सेंटेन्समध्ये की 1 युनिट मास ऑफ सबस्टन्स, या युनिट मास ऑफ सबस्टन्सचा मला फेज चेंज करायचा आहे, स्टेट चेंज करायची. युनिट मास ऑफ सबस्टन्सची मला स्टेट चेंज करायची आहे. मग मी जी काही हीट सप्लाय करणार आहे कॉन्स्टंट टेम्परेचरवर, दॅट हीट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट. म्हणजे युनिट मास ऑफ सबस्टन्सची स्टेट जर तुम्हाला चेंज करायची असेल तर त्या स्टेट चेंज करण्यासाठी जी काही तुम्ही हीट सप्लाय करणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट. मग लॅटेंट हीटची जनरल डेफिनेशन जर लिहायची आपल्याला तर कसं लिहिणार, इट इज द अमाऊंट ऑफ हीट,
अमाउंट ऑफ हीट एब्सॉर्ब, है ना, इट इज द अमाउंट ऑफ हीट एब्सॉर्ब टू चेंज द स्टेट ऑफ of unit, to change the state of unit mass of substance, to change the state of unit mass of substance at constant temperature, at constant temperature is called as latent heat, is called as latent heat. युनिट मास ऑफ सबस्टन्सची जर स्टेट चेंज करायची असेल तर जी काही तुम्ही हीट सप्लाय करणार आहे कॉन्स्टंट टेम्परेचरवर, दॅट हीट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट. सिम्पल सेंटेन्समध्ये देर आर टू टाईप्स ऑफ लॅटेंट हीट. म्हणजे हीट, जी काही हीट आपण कॉन्स्टंट टेम्परेचरवर सप्लाय करतो दॅट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट. म्हणजे लॅटेंट हीट, जी हीट आपण, म्हणजे लॅटेंट हीटमध्ये टेम्परेचर चेंज होतं का? नाही. जी काही हीट आपण सप्लाय करतो दॅट इज ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर. जर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर चेंज होत असेल तर दॅट इज नॉट ए लॅटेंट हीट. ती लॅटेंट हीट होऊ शकत नाही. समजलं सर्वांना? की जर सबस्टन्सचं स्टेट चेंज होत असेल ड्युरिंग दॅट प्रोसेस, टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर जी काही अमाऊंट ऑफ हीट आपण सप्लाय करणार आहे त्याला म्हणायचं लॅटेंट हीट. म्हणजे लॅटेंट हीट जी आहे या कॉन्स्टंट टेम्परेचरवर आपण सप्लाय करतो. ओके, कॉन्स्टंट टेम्परेचर अँड चेंज ऑफ स्टेट, हे दोन वर्ड फार महत्त्वाचे. स्टेट चेंज होताना सबस्टन्सचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट असतं आणि ड्युरिंग दॅट टाईम हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट इज सप्लायड टू कन्वर्ट द युनिट मास ऑफ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू वेपर, that is called as the latent heat. There are two types of latent heat. There are two types of latent heat. मग याचा जर फॉर्म्युला जर बघितला आपण latent heat, what is the formula for latent heat? Latent heat, that is Q is equal to m into L. Q is equal to m into L. Here L is the latent heat. L is the latent heat. So L is equal to Q upon m. So let L का है latent heat, है ना, कशामध्ये? कॅलरीज पर ग्राम. latent heat कशामध्ये? अमाउंट ऑफ Q इज Q in calories. What is Q? Amount of heat. Amount of heat supplied at constant temperature. At constant temperature to change the phase. To change the phase. What is m? Mass of substance. Mass of substance. So latent heat is equal to, L is the latent heat is equal to Q upon m. So what is the unit? Calories per gram or joule per kg or joule per kg. So these are the units of latent heat. There are two types of latent heat. मग याचं जर एक्झाम्पल आपण बघितलं, याच्या अगोदर आपण एक एक्झाम्पल बघूया. एक एक्झाम्पल जर बघितलं, समजा मी एक बिकर घेतला आहे फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर बिकर. ह्या बिकरला मी एका स्टँडवर माउंट केलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल या स्टँड आहे तुमचं, या स्टँडवर मी या बिकरला काय केलं? माउंट केलं. स्टीलचं बिकर आहे किंवा स्टीलचं पॅन आहे, पॅन ऑफ स्टील विच इज माउंटेड ऑन ए स्टँड. या स्टीलच्या स्पॅनमध्ये मी काय केलं? आईस पीसेस घेतले. These are the ice pieces. Okay, this is called the ice pieces. म्हणजे आईसचे बारीक तुकडे घेतले क्यूब टाईप. याला काय केलं आपण? थोडंसं हिटिंग केलं. हिटिंग केलं. दिस इज युअर बर्नर.
दिस वन इज युअर स्टँड. याला आपण स्टँड म्हणूया. या स्टँडवर त्याला माउंट केलं आणि एक असं एक स्टँड घेतलं. त्या स्टँडला आपण थर्मोमीटर अटॅच केलं. दिस इज युअर अनदर स्टँड इज देअर. त्या स्टँडला काय केलं आपण, थर्मोमीटर अटॅच केलं. असं एक थर्मोमीटर घेतलं. या थर्मोमीटर काय केलं आपण, त्या आईस पीसेसमध्ये इन्सर्ट केलं याला, सो दॅट इट कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ दिस सबस्टन्स. या सबस्टन्स या पॅनमध्ये, स्टील पॅनमध्ये जे काही आईसचे पीसेस आहे की जे काही सबस्टन्स आहे त्याचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण काय घेतलं, थर्मोमीटर. दिस इज युअर थर्मोमीटर. ठीक आहे. या थर्मोमीटरला आपण इथं असं एक होल्ड करण्यासाठी असं होल्ड केलं आहे. ओके. दिस इज युअर थर्मोमीटर स्टँड. थर्मोमीटर स्टँड. ओके. दिस इज व्हेरी सिम्पल एक्सपेरिमेंट इज देअर. आता ज्यावेळेस मी हीट सप्लाय नाही केली त्यावेळेस काय आहे, याच्यामध्ये आईसचे पीसेस आहे. म्हणजे हा जो सबस्टन्स आहे हा सॉलिड स्टेटमध्ये. आईस कोणत्या स्टेटमध्ये आहे, इनिशियली आईस आहे माझ्याकडं, हा सॉलिड स्टेटमध्ये. कोणत्या स्टेटमध्ये, हा सॉलिड स्टेटमध्ये. ज्यावेळेस मी हीट सप्लाय करणार आहे याच्यामध्ये, याला जर मी आईसला हिटिंग स्टार्ट केलं, वेन आईस इज हिटेड दिस आईस स्टार्ट कन्वर्टेड टू लिक्विड ऑर वॉटर. हा आईस काय होणार आहे, आईसपासून वॉटर तयार व्हायला सुरुवात होणार आहे. पण जोपर्यंत समजा याच्यामध्ये किती kg आईस आहे, 2 kg आईस आहे समजा. फॉर एक्झाम्पल, हाऊ मच अमाऊंट ऑफ आईस इज देअर, 2 kg आईस. तर मी हीट सप्लाय करतो, सम अमाऊंट ऑफ आईस गेट कन्वर्टेड इन टू लिक्विड ऑर वॉटर. मग आता ड्युरिंग दिस प्रोसेस हा सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते आपल्याला वॉटर भेटणार आहे आणि हे लिक्विड स्टेटमध्ये. ओके. आता लिक्विड स्टेटमध्ये आहे, म्हणजे दिस फेज चेंज होतो इथं, सॉलिड टू लिक्विड. म्हणजे ड्युरिंग दिस फेज चेंज जी काही हीट मी सप्लाय करणार आहे दॅट इज युअर लॅटेंट हीट. मग कोणती लॅटेंट हीट आहे, दिस लॅटेंट हीट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. कोणती लॅटेंट हीट दी, दिस इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. बघा मग आता ही जी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे ही कशी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे की आईसला मी वॉटरमध्ये कन्वर्ट केलं. आईस हा सॉलिड फॉर्ममध्ये होता आणि वॉटरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो लिक्विड फॉर्ममध्ये केला. पण एकदम कंप्लीट वॉटर झालं का, नाही. म्हणजे काही पीस मेल्ट होत गेले म्हणजे पूर्ण 2 kg आईस मेल्ट होण्यासाठी काहीतरी टाईम लागला. समजा हा 5 मिनिटमध्ये पूर्ण आईस हा जो आहे तो मेल्ट झाला. म्हणजे 5 मिनिटपर्यंत जेवढी काही मी हीट सप्लाय केली तोपर्यंत त्या मिक्सचरचं, त्या आईसचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं नाही, है ना. टेम्परेचर ऑफ दॅट मिक्सचर रिमेन्स कॉन्स्टंट. त्या आईसचं टेम्परेचर कसं राहिलं, कॉन्स्टंट राहिलं. कारण इथं फेज चेंज होत होता आणि ड्युरिंग फेज चेंज आपण म्हटलं की टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट. फेज चेंज होत असताना जी काही हीट सप्लाय केली जाते ड्युरिंग दॅट प्रोसेस टेम्परेचर हे चेंज होत नाही. म्हणूनच आपण त्याला काय म्हटलेलं आहे, लॅटेंट हीट म्हटलं. बरोबर आहे. ओके. मग आता वॉटर भेटलं आपल्याला. वॉटर भेटल्यानंतर याला जर आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केलं, समजा मी एक ग्राफ ड्रॉ केला आता याच्यासाठी. बघा या प्रोसेसमध्ये मी एक ग्राफ ड्रॉ करतोय. ठीक आहे. याच्या इकडं टेम्परेचर आहे वाय ॲक्सिसवर, कशामध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये, आणि एक्स ॲक्सिसमध्ये टाईम आहे, टाईम इन मिनिट अँड टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. टाईम मिनिटमध्ये आहे, टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण ग्राफ प्लॉट केला तर इथून स्टार्ट झाला समजा आपण, तर इथून इथपर्यंत इथं काय तुमचं सॉलिड आहे. म्हणजे या पॉईंटला मी हे नाव दिलं की आईस आहे तुमच्याकडे, म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये. आपण हीट सप्लाय केली पण टेम्परेचर इन्क्रीज झालं का, नाही. पण टाईम लागला का नाही त्याला, टाईम लागला त्याला. किती मिनिट लागले, समजा 5 मिनिट लागले. म्हणजे A to B टाईम इन्क्रीज होत गेला पण टेम्परेचर इज 0 डिग्री होतं. बरोबर आहे. आता या B पॉईंटला, A पॉईंटला सॉलिड होतं
बी पॉईंटला पूर्णपणे तुम्हाला लिक्विड भेटलं म्हणजे वॉटर भेटलं. आता सर्व ज्या वेळेस या 2 kg आईसचं पूर्णपणे वॉटरमध्ये कन्व्हर्जन झालं त्याच्यानंतर जर आपण हीट सप्लाय केली तर त्या केसमध्ये त्या वॉटरचं टेम्परेचर राईज व्हायला सुरुवात होईल. द टेम्परेचर ऑफ दॅट वॉटर गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इट अटेंड. आपल्याला माहिती आहे की वॉटरचं टेम्परेचर कुठपर्यंत इन्क्रीज होऊ शकतं 100 डिग्रीपर्यंत. आणि यावेळेस त्या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्रीला जाईल त्यावेळेस ते वॉटर काय होणार बॉईल होणार आहे. म्हणून मी या पॉईंटला लिक्विड भेटलं मला सर्व 2 kg ऑफ लिक्विड. आता 2 kg ऑफ लिक्विड भेटल्यानंतर मी हिटिंग स्टार्ट ठेवलं. हिटिंग बंद केलं का नाही. मग द सबस्टन्स त्या लिक्विडचं काय होणार आहे टेम्परेचर राईज होत जाणार आहे. आणि टेम्परेचर कुठपर्यंत राईज होणार मेल्टिंग पॉईंटपर्यंत. वॉटरचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे किती आहे वॉटरचा मेल्टिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 100 डिग्रीपर्यंत तुमचं काय होणार त्याचं टेम्परेचर राईज होणार आहे. हे टेम्परेचर राईज झालं समजा हे 100 डिग्री तुमचं. दिस इज युअर 100 डिग्री, दिस इज युअर 0 डिग्री. मग इथपर्यंत सी म्हणजे ए टू बी हीट सप्लाय केली आपण पण कॉन्स्टंट टेम्परेचरवर हीट सप्लाय केली. म्हणजे ही काय आहे ही जी आहे तुमची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे. हीट ऑफ फ्युजन काय असतं ते बघू आपण. लॅटेंट हीटच आहे पण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे. सो ही जे ह्या B2C द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स गोज ऑन इन्क्रीजिंग है ना. टेम्परेचर इन्क्रीज झालं मग दिस इज द हीट सप्लाइड टू चेंज द टेम्परेचर म्हणजे B2Cला आपण हीट सप्लाय केली पण त्याच्यामध्ये काय झालं टेम्परेचर चेंज झालं. ॲट पॉईंट सी टेम्परेचर ऑफ द water is 100 degree Celsius. that means water get boiled here. आता वॉटर बॉईल झाल्यानंतर याच्यानंतर जर आपण हिटिंग स्टार्ट ठेवली हीट इज सप्लाइड आफ्टर द पॉईंट सी दॅट मीन्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज अँड दिस वॉटर गेट स्टार्टेड टू कन्वर्ट इन टू वेपर. दॅट मीन्स अगेन दिस C2D हीट इज सप्लाइड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे सीला आपल्याला लिक्विड भेटलेलं आहे. दिस इज युअर लिक्विड फेज आणि डीला कंप्लीट वेपरमध्ये कन्वर्जन झालं म्हणजे हा लिक्विड टू वेपरमध्ये कन्वर्जन झालं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो दिस इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन. लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन. दिस इज युअर लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन. मग ही जर डायग्राम्स आपण कंप्लीट केली दिस इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. यालाच मी इकडे कंप्लीट करतो पुन्हा की वॉटरला जर मी हिट केलं when water is heated it get converted into vapor at constant heat is supplied at constant temperature and this is called as the latent heat of evaporation. Latent heat of evaporation. मग आपण जर बघितलं there are 2 types of latent heat. Number 1 that is a latent heat of fusion and number 2 that is a latent heat of evaporation. Okay, so we'll discuss the 2 definition. That is what do you mean by latent heat of fusion. What is latent heat of fusion? Latent heat of fusion. आता इथं बघितलं आपण ही जी जशी डेफिनेशन केली त्याच टाईपने इथं डेफिनेशन लिहायची आपल्याला. इट इज द अमाऊंट ऑफ हीट. इट इज द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब टू चेंज the phase from solid to liquid of unit mass of substance at constant temperature.
ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे 1 युनिट मासला, युनिट मास सबस्टन्सला युनिट मास आहे, याला मला काय करायचं आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे. या सॉलिड फॉर्ममध्ये युनिट मासला मला काय करायचं आहे, लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. जी काही सॉलिड टू लिक्विडमध्ये युनिट मासला हीट काही सप्लाय करणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. बट ड्युरिंग दिस प्रोसेस टेम्परेचर ऑफ दी सबस्टन्स रिमेन्स कॉन्स्टंट, सो दॅट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. मग याचा जर आपण फॉर्म्युला लिहिला लॅटेंट हीटचा, सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन LF means latent heat of fusion, that is equal to again Q upon M. Okay. So latent heat of fusion for a water, fusion for water, for ice म्हणून आपण याला इथं, कारण आईस फॉर्ममध्ये असणार आहे, that is equal to 80 calories per gram. So this is called as the latent heat of fusion. So last definition, that is latent heat of evaporation. आता याचं लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशनचे डेफिनेशन याच डेफिनेशनला मी चेंज करतोय. लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन बघा, इट इज द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब टू चेंज द फेज. आता इव्हॅपोरेशनमध्ये कोणता फेज चेंज होतो, लिक्विड टू वेपर. मग टू चेंज द फेज फ्रॉम लिक्विड टू वेपर, सॉरी लिक्विड टू वेपर, फ्रॉम लिक्विड टू वेपर. ओके. ऑफ ए युनिट मास ऑफ सबस्टन्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. फक्त इथं काय करायचं, लिक्विड टू वेपर चेंज करायचं, ते डेफिनेशन तुम्हाला भेटून जाईल. मग लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दॅट इज इक्वल टू अगेन Q अपॉन M, मास ऑफ वेपर, मास ऑफ आईस इथं मास ऑफ वेपर, मास कधी चेंज होत नाही आहे. दिस लॅटेंट हीट ऑफ वेपर फॉर ए वॉटर और फॉर ए, इथं लॅटेंट हीट ऑफ वेपर म्हणून आपण डायरेक्ट, is equal to 540 calories per gram, है ना. ही लॅटेंट हीट ऑफ वेपर राहणार आहे तुमची. आलं लक्षात. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द लॅटेंट हीट. ओके, थँक्यू. नेक्स्ट पॉईंट विल डिस्कस, दॅट इज अ रिझिलेशन इन नेक्स्ट लेक्चर.